स्ट्रायकर एंडला मात्र रुमेश सारखा चांगला फलंदाज मात्र पाहतोय आपण आणि गोलंदाज मार्कवरती विवेक विवेक या शेवटचा चौका मारून ज्या टीम मध्ये जान फुकली होती तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. 6 चेंडू 8 धावा. इतका चकवतोय, चकवा देतोय, घातक गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सामन्यामध्ये अजूनही जिवंतपणा बाकी आहे. 5 चेंडू 8 धावा. मी म्हटलं होतं 26 धावा छोटी टोटल नाहीये. आपण छोटी टोटल समजून खेळत असाल तर चुकी करता आणि तीच चुकी फलंदाजाकडनं झालेली पाहतोय आपण. अजूनही 5 चेंडू 8 धावांचा खेळ बाकी. इतका मात्र टाकलेला चेंडू मात्र 1 धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवतोय. धावसंख्या 19 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही उशन सारखा एक चांगला फलंदाज मात्र मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला ज्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आपण पाहिला होता. त्याला काहीतरी चांगला फटका खेळावा लागेल, गॅप मध्ये फटका मारावा लागेल, टॅप फटका मारावा लागेल. पण गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. अतिशय जबरदस्त रंगतदार मॅच आपण पाहतोय. इथं मात्र आपटली गेली बॅट. चांगली गोलंदाजी सातत्याने, पूर्णपणे प्रेशर मात्र फलंदाजावरती. प्रेशर आणि प्रेशर मध्ये खेळतोय फलंदाज आणि तेवढ्याच चांगली गोलंदाजी दाखवतोय आपल्याला गोलंदाज मात्र विवेक. कारण की विवेकचा विचार केला तर चांगली फलंदाजी देखील केली होती आणि मात्र 8 धावांचा जेव्हा षटक हाटलेला येते तेव्हा तो चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजीचा मारा विवेकच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथं मात्र पंचांचा इशारा येतो, वाईट चेंडू. अजूनही धावांचा जर विचार केला तर 3 चेंडू 6 धावा. इथं मात्र मोठा फटका मारण्याची गडबड, परंतु गडबड, मिस्टेक आणि मिस्टेक. तू 6 धावा. मॅच होती कुठं, आणली कुठं. 100% गोलंदाजांसाठी आणि क्षेत्ररक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती पाहतोय आपण. इथं मात्र मोठा फटका आलाय, परंतु गोलंदाज सोबत इथं मात्र रनआउट. चौकार मात्र अडवला गेला आणि पूर्ण मॅचच पूर्णपणे ताब्यामध्ये, हातामध्ये घेऊन खेळली शिवाजीनगर संघ. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही मित्रांनो. अंडररम क्रिकेट आहे. या अंडररम क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय सांगू शकत नाही. 1 वाईड, पुन्हा एकदा फलंदाज टीम मात्र ऑन होऊ शकते. इथं मात्र चकवतोय आणि शिवाजीनगर संघ मात्र विजय संपादन करतोय. विघ्नेश शेठ शिवाजीनगर, आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन. कारण की मॅच बनवली तुम्ही. परफॉर्मन्स गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये आपण चांगली कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावरती मात्र या मॅन ऑफ द मॅच ठरेल विघ्नेश आणि नाणेफेकीसाठी मात्र दोन्ही संघांनी यायचंय.